मला किती 5 मिनिट आहे? 5 मिनिट 5 मिनिटात बोलायचं. तुषार वनगे जे काही काम करतायत ते गेले 7-8 वर्ष मी पाहतोय. स्वतः माझी थोडी ओळख देतो. मी एकपात्री नाट्य कलाकार सुरेश परांजपे मराठी गद्य नाटकांचा एकपात्री प्रयोग स्वतंत्रपणे सादर करणारा महाराष्ट्रातला एकमेव कलाकार. इथे स्वतःचा परिचय मी स्वतः देणं जास्त योग्य आहे, कारण तो दुसऱ्याने दिला तर चुकीचा दिला जातो कधी कधी आणि गमती होतात. म्हणून संगीत नाटकांचे एकपात्री प्रयोग सुहासिनी मुलगावकरांनी जुन्या काळी केले होते. गद्य नाटक एकपात्री करणारा मी एकमेव आहे व्यक्ती. तुषार वनगेंचं काम मी बरेच वर्ष पाहतो आहे. ते जे काही एवढ्या मोठ्या व्यासपीठावर येऊन जे सादर करतायत आणि अभिनव शाळेसारखी महत्वाची शाळा इथे उपस्थित राहिली, त्यांनी त्यातला भाग घेतला. हो, तर मी अतिशय अभिनंदन करतो या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचं, तुषार वनगेंचं. आणि मला अतिशय आनंद आहे की मला त्याने आठवणीत ठेवून इथे 2 शब्द बोलण्याची विनंती केली. हे 2 शब्द म्हणजे आमचे आशीर्वाद आहे. खूप मोठे व्हा. इथे विद्यार्थ्यांची वय लहान आहे, त्यामुळे मी विद्यार्थ्यांना जास्त काही नाही सांगत, पण पालक आणि शिक्षकांना एकच सांगेन की आपल्या पाल्याचा कल काय आहे एवढं लक्षात ठेवा. एकाच विद्यार्थ्याला संगीत शिकतोय, तबला शिकतोय, गाणं शिकतोय असल्या काही भानगडी करू नका. गाणं म्हणजे मी पुढे बोलू नये म्हणून ठीक आहे, पण पहिल्यांदा मी तुषारच म्हणेन की खूप तुझे धन्यवाद की तू माझ्या मुलांना आणि स्टेजवरती पण माझ्या मुलांना संधी दिलीस, त्याबद्दल पहिल्यांदा तुझे धन्यवाद. आम्हाला इथे बोलावलंस, सन्मानित केलंस, त्याबद्दल पण आभार. बदललेला तुषार, प्रगतीकडे वाटचाल करणारा तुषार मी अनुभवते आणि उत्तरोत्तर तुझी प्रगती व्हावी हा माझा आशीर्वाद. हे माझे शुभ आशीर्वाद तुला. समोर बसलेले रसिक प्रेक्षक आणि स्टेजवरची बाल कलाकार आणि व्यासपीठ, पालकांना मला एक सांगायला आवडेल की आज OTP रील्स याचा जमाना आहे. कुठेतरी मुलांची संवाद कौशल्य म्हणा किंवा वक्तृत्व म्हणा, पाठांतर म्हणा, ह्याच्यात मुलं कुठेतरी आपली मागे पडतायत म्हणण्यापेक्षा ती काळासोबत चालतायत. एक माझी विनंती राहील की मुद्दामून मुलांना आम्ही इथे आणलं, त्याचं कारण हे होतं की प्रत्यक्ष नाटकाचा अनुभव काय असतो, प्रत्यक्षदर्शी बोलणं काय असतं, नेपथ्य काय असतं हे लहान वयापासून मुलांना कळावं. कारण रील मध्ये अडकण्यापेक्षा खऱ्या अभिनयात जर मुलं अडकली तर आपण मुलांची चांगली प्रगती करू शकतो. आणि जाता जाता मला एक सर्व पालकांना सांगायला आवडेल की आज आपण म्हणतोय मुलांना लेबल लावतोय आपण की मुलं काही करत नाहीत, मुलं फक्त मोबाईल मध्ये अडकतायत किंवा मेहनत करायची नाहीये. तर तसं नाहीये, त्यांच्याकडे ते गुण आहेत. त्या गुणांना आकार देण्याकरता पहिल्यांदा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तो दृष्टिकोन बदलण्याकरता पहिलं जे नाटक होतं, मी पास झालो, आपली मुलं पुस्तकी किडा बनण्याच्या आधी केवळ जगाच्या स्पर्धेत टक्केवारी लागणारच आहे, पण त्या टक्केवारी सोबत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देणं आणि तो छोट्या छोट्या अनुभवातून त्यांना घेता यावा. म्हणून खूप पैसा लागत नाही, पण माझं मूल कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये. इथे आल्यानंतर मी बघितलं लहान मुलांचा जो इथे उत्साह आहे, कारण ते भविष्यातले मोठे आर्टिस्ट आहेत. लक्षात ठेवा, आज जे स्टेजवर काम करतात आहे हे भविष्यात खूप मोठे आर्टिस्ट होणार आहेत. माझी नजर
कास्टिंग डायरेक्टरप्रमाणे त्यांच्यावर फिरते बघापासून. इथे बघतो मी कपडे घातलेले मुलांनी मुलींनी जे जे वेशभूषा केलेली आहे, माझ्या नजरेमध्ये तेच असतं हमेशा की कुठला मुलगा पुढे जाईल काय जाईल. माझा आता राजा शिवाजी चित्रपट येतोय रितेश सरांचा, त्यामध्ये तुषार तू पण आणलेलीत ना मुलं, तुषारने मुलं आणलेली त्या पिक्चरमध्ये. असे सर्व छोटे मोठे रोल असतात, मोठे रोल असतात, त्यांना मी प्रोत्साहन देईन मुलांना. आणि तुमच्या या कार्यक्रमाला माझं मनापासून आभार. पुढचा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा. धन्यवाद. त्यांचं खूप अभिनंदन करावं लागेल, कारण अभ्यास करून हे सर्व घडवण्यासाठी एक दिवसात हे होत नाही, त्याला कालावधी लागतो. शिक्षण, शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास, पुन्हा घरचं काय असेल ते सोडून हे सगळं करणं. आणि जेव्हा ही संकल्पना आमच्या मनामध्ये आली तेव्हा आमचे अध्यक्ष खरकर दादाने माझ्याशी याच्यावर चर्चा केली. आणि मग आम्ही विचार केला की याच्यातून काहीतरी म्हणतात ना, दुकानात जाताना आपण पाल्याला घेऊन जातो, चॉकलेट दिल्यावर मूळ खूप खुश होतं, तसं काहीतरी घडवताना काहीतरी चांगलं घडतं. आणि जेव्हा मुलांना त्याचं ट्रॉफी किंवा सर्टिफिकेट मिळालं असा आनंद होतो, तो आनंद आज पाहण्यात जी आज मला आनंद होतोय तो आनंद आज जगण्यात मावणार नाही एवढा आनंद आहे. आणि ही मुलांची मगापासून मी बघतोय पहिल्या नाटकापासून आणि दुसरं एकांकिका खूप म्हणजे विचार करून लेखकाने लिहिल्या, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्या मुलांनी या वयात त्या गोष्टी समजून केल्या हे फार महत्वाचं आहे. आणि आता दादा म्हणाले की ही मुलं उद्याचे खरोखर भावी कलाकार आहेत आणि माझा खरोखर सर्व मुलांना आशीर्वाद आहे की लवकरात लवकर ही मुलं हळूहळू का होणार स्टेजवरून टीव्हीवरून पडद्यावर मोठ्या पडद्यावर आम्हाला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर दुसरा आनंद नसावा. जास्त काय बोलत नाहीये मी, याच्यावर थांबतो. सर्व मुलांना आशीर्वाद. धन्यवाद. खरं तर एक माझा मित्र आहे जयदीप जोशी, त्याचा एक शेर आहे, तुम्हाला आठवलं, तुम्हाला सर्वांसाठी आहे तो. संपले गाणे तरी मन गात असते, संपले गाणे तरी मन गात असते, संपल्यावर खरी सुरुवात असते. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतंय की आपला प्रयोग संपला, पण आज संपलेला नाहीये प्रयोग, हा सुरू झालेला प्रयोग आहे तुमच्या शिकण्याचा. तर खूप गोष्टी म्हणजे मी 1-2 तालमीला आलो होतो तेव्हा या मुलांना सांगितल्या होत्या. आणि तुषार सरांची तर इतकी प्रचंड मेहनत आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खूप छान पद्धतीने त्यांनी टीम केलेली आहे, पण मी त्यांना विनंती करेन की अजून ही टीम वाढली पाहिजे. ते दिग्दर्शक असतील तर त्यांच्यासोबत 5 सहदिग्दर्शक असले पाहिजे, कारण 2 नाटक सादर करायचे म्हणजे खूप त्याला एनर्जी लागते, ताकद लागते. तर ती सर तुम्ही नक्की वाढवा, तुमच्या सोबतचे हेल्पिंग हँड्स वाढवा. हे ते हेल्पिंग हँड्स तुम्हाला पालकांमधून मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, लक्षात घ्या. मग तुम्ही आता बघा याच्यामध्ये खूप करिअरच्या संधी आहेत. म्हणजे अभिनय आहेत, आपण सगळे ज्यांना चेहरा दिसतो त्यांच्या खूप प्रेमात असतो आपण, पण फक्त चेहरा दिसतो ती माणसं नाटक करत नाही. तर नेपथ्य तुम्ही बघितलं ना, तुमच्या नाटकात पण होतात, तर नाटकामध्ये उत्कृष्ट नेपथ्यकार असतात, प्रकाश योजनाकार असतात, ध्वनी संयोजक असतात, लेखक असतात, दिग्दर्शक असतात, सहदिग्दर्शक असतात. आणि नाटकाची सुंदर आणि त्यांच्या वडिलांचे जीव प्राण वाचले. खरंच सर्वच कलाकारांचं मी बालकलाकारांचं खूप अभिनंदन. मला खात्री आहे याच विद्यार्थ्यांमधून कोणतरी कोणतरी ऍक्टर होईल, कोण कॉमेडीचा ऍक्टर होईल, कोण एखादा इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल आणि कोण मोठा उद्योगपती होईल. उद्योगपती असतात तू इथे बाजूला. तर हे सर्व तुमच्यातूनच घडणार आहे. पुढचा देश हा तुमच्या हातामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत करायची एवढं लक्षात ठेवा. याच्यातून त्यांनी सांगितलं शिक्षण नाही घेतलं तरी चालेल, पण अजिबात नाही. शिक्षण मस्त, शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तोच गुरगुरेल. शिक्षण आलं तर तुमच्यामध्ये बरोबर सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आपोआप येतात. एक जमाना होता की भरपूर कष्ट केले तर भरपूर पैसे यायचे, पण आता तो जमाना पुढे गेलेला आहे. आता ज्याच्याकडे बुद्धिमत्ता प्रचंड आहे तो प्रचंड पैसे कमवतो. पैसे कमवून हे उद्दिष्ट नाही. आपला देश कसा मोठा होईल, आपला विभाग कसा मोठा होईल आणि आपल्या आईवडिलांची किती आपला घर संसार हा किती चांगल्या प्रकारे ठेवता येईल हे त्याच्या मागचं खरं उद्दिष्ट आहे. आणि हे तुम्ही साध्य कराल याची मला खात्री आहे. पण जो शिक्षण घेणार, आज मी बोलला ॲलन मस्कच्या कंपनीमध्ये CEO आहे,
तो वर्षाला कमीत कमी 10 करोड रुपये पगार घेतो. किती? 10 करोड रुपये. विचार करा, आपण विचार पण करू शकत नाही. म्हणजे ते फक्त शिक्षणामुळे, कारण आता याच्या पुढे जमाना येणार आहे तो AIचा, कॉम्प्युटरच्या सुद्धा पुढे. म्हणजे आता तुम्ही घर बसल्या काही करू शकता. प्रकाश सुर्वेचा आवाज तुम्हाला एकदा मिळाला, तुम्ही कुठून व्हिडिओमधून घेतलात, तर तुम्ही माझ्या नावाचं काही बोलू शकता, तुमच्या नावातून काही बोलू शकता, काही करू शकता. म्हणजे मी उद्देश पाटेकरला काही बडबडू शकतो, असं खोटं होऊ शकतं. एवढी इंटेलिजन्सी पूर्ण पुढे गेलेली आहे. याचा तुम्हाला सर्वांना अभ्यास करायचा आहे. एवढं लक्षात घ्या. येणारं जग हे खूप पुढे असणार आहे. म्हणजे आपण आपल्या विचाराच्या पलीकडे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना तत्पर राहायचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की नसेल मला माहिती नाही, पण ज्यांचे वडील नसतात आणि जी मुलं 95% वरची मार्क काढतात, त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च आम्ही नेहमीच उचलत असतो. असे शेकडो विद्यार्थी आपल्या मतदारसंघामध्ये आहेत, त्यांचा आपण शिक्षणाचा खर्च उचलतो. तुमच्यामध्ये कोणी असेल तर तुम्ही जरूर, ज्याचे वडील नाहीत, आई आहे आणि 95%च्या पुढे ज्यांना मार्क्स आहेत, त्यांनी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्यांचं निश्चितपणे पूर्ण शिक्षणाचा खर्च हा प्रकाश सुर्वे आमदार या नात्याने आमच्या मतदारसंघातल्या आपण घेत आहोत. आणि खरोखर पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून आभार की त्यांनी चांगलं या मुलांना कुठेतरी वळण लावायचं काम केलं. आता दिवसभर मुलं आजकाल मोबाईलवरच असतात आणि आई पण हुशार आहे, पोरगावर ते मोबाईल घे बाबा. आणि त्या मोबाईलमुळे एवढे चष्मे लागतो, डोळ्यांना त्रास होतोय, चष्मे लागतात. म्हणून आता या येणाऱ्या हप्त्यामध्ये मी सर्व विद्यार्थी, जेवढे शाळेतले विद्यार्थी आहेत ना, त्यांचं डेंटल आणि चॉकलेट पण तुम्ही खूप खाता ना, चॉकलेट आवडता भाग आहे. म्हणून राज सुर्वे यांच्या माध्यमातून, युवा सेनेच्या माध्यमातून डेंटल आणि आय चेकअपचे कॅम्प आपण प्रत्येक शाळेमध्ये घेतोय. आतापर्यंत सर्व शाळांची म्हणून कमी 6,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. ते सर्व शाळेमध्ये आपण ते कार्यक्रम सुरू करतोय. त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपले दात आणि डोळे तपासून त्यांना चष्मे दिले जातील. डेंटलची पूर्ण ट्रीटमेंट फ्री केली जाईल. हा एक कार्यक्रम आपण राबवतो. पुन्हा एकदा सर्व आयोजकांच्या मनापासून आभार. तुम्ही चांगला कार्यक्रम राबवला आणि मुलांना एक संधी, व्यासपीठ तयार करून दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. खरं तर मला कार्यक्रम माहिती नव्हता, तर राज सुर्वे मला बोलले त्या कार्यक्रमाला जाणार का, आणि विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आणि मला समोर तुमच्या मतदारसंघातला आहे म्हणून मी आवर्जून, तुम्ही न बोलता सुद्धा मला आमंत्रण तुमचं नव्हतं तरी सुद्धा मी तुमच्या कार्यक्रमाला आलोय. पण या चांगल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देणं आमचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा जेव्हा मदत लागेल अशा कार्यक्रमासाठी तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा जो संकल्प प्रतिष्ठान आणि गणेश प्रतिष्ठान, सुदेश नवगे, तुषार वनगे या लोकांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी कार्यक्रम घेतला. आणि याच्यावरती त्यांची बरीच, म्हणजे मानायला पाहिजे त्या वेळा लोकांना, दोघांना बरोबर मला माहिती नाही, माझ्या मतदारसंघात एवढे चांगले लोक राहतात. त्यांनी एवढे प्रयत्न केले. म्हणजे मी आज बघितलं कुठून विद्यार्थी, विरारवरून, त्याच्यानंतर चांदिवली, पुणा, इकडून विद्यार्थी येऊन याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले. आणि सुंदर असं नाट्य प्रयोग त्यांनी केला. एक वारी आणि दुसरं मी पास झालो. एक चांगले मॅसेज मुलांना, आईवडिलांना, सर्व समाजाला देण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि विद्यार्थ्यांना ह्याची गरज आहे, कारण आजकाल विद्यार्थी सर्व दिवसभर मोबाईलवर असतात. मोबाईलच्या स्क्रीनशॉट मुले ते म्हणजे नको ते पण बघत असतात, ते जे बघायचं ते राहूनच जातं नेमकं. आणि यांनी या विद्यार्थ्यांना एकत्र करून एवढे कष्ट करून प्रबोधनकर ठाकरेसारखा हॉल मिळवून घेतला. खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक. खूप चांगलं काम करतायत. असंच काम करत राहा. जिथे जिथे आमची गरज लागेल तिथे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी जी चांगली कलाकृती सादर केली, मला खात्री आहे अशाच कार्यक्रमातून त्यांना एक मोठं व्यासपीठ मिळेल आणि पुढच्या भविष्याचं त्यांचं जे स्वप्न असतील त्यांची पूर्ण होतील. कोण त्यातला डॉक्टर बनेल, कोण इंजिनियर बनेल, कोण ॲक्टर बनेल, कोण आणखीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये जातील. कारण आजकाल AIचा जमाना आहे, त्याच्यामध्ये CEO वगैरे होतील. पण हे जे संस्कार आणि हे जे कष्ट करायचे आत्तापासून जी सवय लावलेली आहे ती खूप चांगली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक असतं. त्यांना मी सांगितलं, त्यांना जी मदत लागेल ती कधी चांगल्या कामासाठी आमचा नेहमीच सहयोग आहे. जेव्हा जेव्हा त्यांना जिथे ते कुठे गरज पडेल तिथे प्रकाश जातीने हजर असेल. संकल्प प्रतिष्ठान, इसके बारे में बताइए. और जो इतने स्टेज दिया बच्चे लोग को आपने, कैसा लगा यहाँ पे आपके सारे स्टूडेंट हैं आपके?
मुझे इस बात की खुशी है कि मेरे बच्चे उनको वो स्टेज परफॉर्म करने के लिए मिला और उनको कुछ नया एक्सपीरियंस मिला और ये एक्सपीरियंस तुषार की वजह से मिला. सो आई एम वेरी हैप्पी फॉर दैट. टीम और पूरा टीम संकल्प प्रतिष्ठान जो इनिशिएटिव लिया बच्चे के लिए, मतलब इसे लोगों को सपोर्ट करना चाहिए, इस तरह के कार्यक्रम जो करना चाहिए, क्योंकि आज के घड़ी में बच्चों को वो मालूम नहीं हो रहा है कि स्टेज पे लाइव परफॉर्मेंस क्या है. उसकी जो संधि इन्होंने दी, इसलिए मैं बहुत आभारी हूँ और उसमें मेरे स्कूल के बच्चों ने पार्टिसिपेट किया था. तो सर जी आप बताइए कैसा ये प्रोग्राम के वजह से हमारा आगे स्टेट लेवल का कंपटीशन है. यही टीम को मैं आगे स्टेट लेवल 2 कंपटीशन करने वाला हूँ. थोड़ी मेरी टीम ने थोड़ी बहुत मिस्टेक्स की होगी, पर आज का परफॉर्मेंस बहुत अच्छा था बच्चों का. सभी इंटायर टीम ने बहुत हेल्प की और ये प्रोग्राम की वजह से हमने थोड़ा बहुत जो निधि कलेक्ट किया हुआ है उसका जो थोड़ा 10,000 अमाउंट है हम लोग आपके अभिनव स्कूल को हम लोग डोनेट करने वाले हैं. क्योंकि एक लड़की, उसमें एक लड़का और एक लड़की ऐसी है कि उनको टैलेंट तो है बट उनकी मम्मी पापा नहीं है या फिर ऐसा उनका प्रॉब्लम है. तो वो 10,000 अमाउंट हम मैम को देने वाले हैं, अभिनव विद्या मंदिर के संस्थे को. तो हमारा कुछ अच्छा हेतु रख के हम लोगों ने किया हुआ है ये प्रोग्राम और बच्चे यहाँ से स्टेट लेवल के लिए आगे बढ़े और जीत क्या है ये हमारा मेन मोटो है. उनको एक स्टेज मिले, ये हमारा प्रयास है. धन्यवाद. ये संकल्प प्रतिष्ठान जो है और क्या क्या करता है, किसी लोग को सपोर्ट मिलता है? संकल्प प्रतिष्ठान और श्री गणेश प्रतिष्ठान के माध्यम से हम यही चाहते हैं कि जो हमारे मराठी बच्चे हैं, जो मिडिल क्लास के बच्चे हैं, उनको थिएटर और टीवी सीरियल्स मिलते रहें और वही बच्चे आगे बढ़े. कहीं ज़्यादा फीस भर के बच्चे अटक जाते, इतना हम लोग फीस कलेक्ट नहीं कर रहे. जो भी है कम फीस के अंदर हम लोग अच्छा कर रहे हैं. फिर वही लोग सपोर्ट करते हैं. पॉलिटिकल सपोर्ट अभी इतना फाइनेंशियल तो नहीं है बट बैक सपोर्ट पॉलिटिकल है. प्रथमतः मी आभार मानते की तुषारचा मागच्या 2-2.5 वर्षातला प्रवास मी पाहिला आहे आणि खडतर प्रयत्न करून तो शून्यातनं निर्माण करतोय. याकरता त्याला पुढील वाटचालीत शुभेच्छा. बऱ्याचदा माझा त्याचा संबंध मुलांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने पहिला प्रयोग सादर करतोय आणि तळागाळातल्या मुलांना त्यांनी जी संधी दिली आहे आणि त्या संधीचं नक्कीच ती मुलंही सोनं करतील. कारण ज्या मुलांनी कधी रंगमंचाला पाहिलं तर पाय लावणं दूरची गोष्ट पाहिलंही नव्हतं, अशा मुलांना त्यांनी संधी दिली. याकरता पण त्याला आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि त्रिशाचं पण पुन्हा एकदा खूप खूप कौतुक. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. काय तू पण ऍक्ट करते का नाटकमध्ये? नाही. फक्त बघायला आली तू? हो. थँक्यू. वेलकम. जो इनिशिएटिव लिया बच्चों के लिए कितना मतलब कारगर, मतलब कितना लाभ मिला है आप लोग देखा कैसा? मराठीतले सगळ्यांचे अत्यंत आवडते आणि सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात की तुला जर 10 रुपये मिळाले तर त्यातल्या 5 रुपयांची तू भाकरी घे आणि उरलेल्या 5 रुपयांचं गुलाबाचं एक फूल घे. भाकरी तुला जगवेल आणि गुलाबाचं फूल तुला कशासाठी जगायचं हे शिकवेल. तर हे गुलाबाच्या फुलाचं जे महत्त्व आहे माणसाच्या जीवनामध्ये, तेच महत्त्व एका कलेचं आहे. आणि या संकल्प प्रतिष्ठानच्या निमित्ताने नाटकाचे दिग्दर्शक तुषार सर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी बोरिवली, दहिसर आणि उपनगरातल्या एकूण सर्वच कलाकारांना बोरिवली प्रबोधनकार ठाकरे रंगमंचावर जी अतिशय मोठी आणि महत्त्वाची अशी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वात आधी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. 2 नाटकं आज इथे पाहण्याचा योग आला. एक म्हणजे मी पास झालो हे एक नाटक आणि दुसरं वारी, जे की मी स्वतः लिहिलेलं आहे. तर जेव्हा एखादा लेखक एखादं नाटक लिहितो तेव्हा त्याला काहीतरी सांगायचं असतं आणि लिहिलेलं नाटक जेव्हा एखादा दुसरा दिग्दर्शक रसिकांसमोर सादर करतो
तेव्हा लेखक म्हणून तो हे बघत असतो की आपण त्या नाटकातून जे काही मांडलेलं आहे तो संदेश योग्य अर्थाने लोकांपर्यंत पोचलाय का. तर मी पास झालो हे नाटक आणि वारी हे मी स्वतः लिहिलेलं नाटक, या दोन्ही नाटकातून जो संदेश लेखकाला म्हणून द्यायचा होता तो एक दिग्दर्शक म्हणून तुषार यांनी अतिशय सुंदररित्या तो मांडलेला आहे. आणि त्याला नेपथ्यकार असतील, प्रकाश योजनाकार असतील, संगीत दिग्दर्शक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी बालकलाकार मंडळी यांनी अतिशय सुंदर अशी साथ दिलेली आहे. आता नाटक म्हणजे अशी कला आहे की जी परिपूर्ण कधीच नसते. त्यामुळे मगाशी मी जो स्टेजवरती जो जयदीप जोशी यांचा एक शेर म्हटलं की संपले गाणे तरी मन गात असते, संपल्यानंतर खरी सुरुवात असते. तर नाटक जरी संपलेलं असलं तरी मुलांच्या मनातलं नाटक खऱ्या अर्थाने आता सुरू झालंय असं मला वाटतं. आणि विद्यार्थ्यांनी आणि संपूर्ण टीमने यामध्ये अधिकाधिक सुंदररित्या प्रयोग करून राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ते वारीचा प्रयोग करणार आहेत. तर तो आजच्या प्रयोगापेक्षा अतिशय सुंदर व्हावा आणि त्याला महाराष्ट्रातल्या रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभावा आणि राज्य पुरस्काराची मोहर सुद्धा या प्रयोगावर उमटावी अशा मी या संपूर्ण टीमला आणि बालकलाकारांना शुभेच्छा देतो. सर आप बताइए, जो ये संकल्प प्रतिष्ठान ने बच्चे चाइल्ड के लिए इनिशिएटिव लिया था, अच्छा मौका दिया, प्लेटफॉर्म दिया, कैसा लगा यहाँ पे आके आप? नाही या जसं नमस्कार, माझं नाव संतोष साबळे, मी मराठीमध्ये आणि हिंदी बॉलिवूडमध्ये कास्टिंगचं काम करतो. मी लोकांना काम भेटावं यासाठी मी करतो. आणि इकडे आल्यानंतर जसं तुषारची माझं कॉन्टॅक्ट झालेलं, लहान मुलांना मी त्याची रिक्वायरमेंट दिलेली. जसं राजा शिवाजी चित्रपट येतोय, त्या चित्रपटामध्ये मला आर्टिस्ट पाहिजे होते लहान मुलं. या संकल्प प्रतिष्ठानतर्फे त्यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये ते आर्टिस्ट मी बघितले. ते आर्टिस्ट इथे पण काम करतात आणि या लहान मुलांना योग्य तो प्लॅटफॉर्म इथे भेटलेला आहे. हो, या प्लॅटफॉर्ममधनं हीच मुलं पुढे स्टार होऊ शकतात आणि होतील, गॅरंटी आहे. कारण लहान मुलांना जो प्लॅटफॉर्म आहे हा सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, जिथे 2-2 नाटकं एका स्टेजवर होतात आहे. बरोबर, मी पास झालो जसं सरांनी सांगितलं. आणि दुसरं नाटक वारी, या 2-2 नाटकांमधनं मुलांना जो चान्स भेटतो, मुलांना खूप कमी चान्स असतो सगळ्या गोष्टीत आणि खूप कमी वेळात त्यांना खूप चांगलं परफॉर्मन्स द्यायचं असतं. या नाटकातून जसे ते पुढे येतील तसे त्यांचा परफॉर्मन्स पण खूप चांगला होतो. कारण स्टेज आर्टिस्ट कुठेही फेल होत नाही, हे मी बघितलेलं आहे. आणि खरंच या तुषारला मनापासून आभार, चांगलं त्या पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. आणि हे जो अवॉर्ड आहे, जसं राज्यस्तरीय स्पर्धेचा जो अवॉर्ड आहे, तो या दोन्ही नाटकांना भेटू शकते, गॅरंटी आहे. नमस्कार, मी सुनील गायकवाड. माझी मुलगी या नाटकाच्या माध्यमातून या श्री गणेश प्रतिष्ठानमध्ये काम करत आहे. गेले 6 महिने ती काम करते आहे. आणि जे दिग्दर्शक समद सर आणि तुषार सर आहेत त्यांनी तिला खूप प्रोत्साहन दिले आहे. त्याच्यामुळे ती वारीमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये जिया गायकवाड म्हणून काम करते आहे. जिया गायकवाड ह्या स्टेजवर काम करत असताना त्याच्यामधूनच तिने एका ज्युनियर मिस इंडिया या कार्यक्रमामध्ये पण सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये पण ती फायनलिस्ट म्हणून सिलेक्ट झालेली आहे. तर हा प्लॅटफॉर्म आहे सगळ्या बाल कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा आणि त्यांना पुढे जाऊन घडवण्याचा प्लॅटफॉर्म. त्यांनी एक चांगला प्रयोग इथे तयार केलेला आहे, चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे लहान मुलांना आणि पुढे जाऊन त्यांची या क्षेत्रामध्ये खरंच चांगली प्रगती होईल. आणि याच्यामधले काही ॲक्टर आपल्याला डायरेक्टर, प्रोड्युसर याच्यामध्ये मधूनच आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळतील. त्यांच्या पुढील वाटचालीस तसेच ह्या तुषार सरांना आणि समद सरांना मी धन्यवाद देतो आणि थँक्यू. मी बाबू बांबरकर. आमचं गुरुबा काका नावाचं मंडळ आहे. त्या मंडळातून यांचा मला फोन आलेला आमच्या सेक्रेटरीना की असा एक कार्यक्रम होतो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर आम्ही विचार केला की ही छोटी छोटी लहान लहान मुलं आपल्या चे गुण इथे प्रदर्शित करत आहेत आणि जे लेखकांनी लिहिलं आहे त्या दिग्दर्शकांनी ते सादर करण्याचा प्रयत्न केला, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो ही लहान लहान मुलं ह्या वयात सुद्धा समज नसताना सुद्धा छान प्रकारे करतायत. हा आनंद कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि त्या आनंदाला दुगुणित करण्यासाठी आमच्या मंडळातर्फे त्यांना आम्ही ट्रॉफी वाटप केलं आज. आणि ट्रॉफी घेतल्यावर त्यांच्या आनंदाला जी म्हणजे उदाहरण आलं ते खरोखर खूप बघण्यासारखं होतं, छान होतं. त्या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो. हीच मुलं आज नाही उद्या
आपल्याला टी व्हीवर पडद्यावर मोठ्या पडद्यावर नक्कीच दिसतील अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रामदास आहे. जसं तुषार वनगे, समज शेख आणि मी हे जे आम्ही जे काही कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे ते कॉम्पिटिशन ठेवण्याचं एक कारण आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये बरेच असे कलाकार आहेत ज्यांना कुठे स्टेज लेवल भेटत नाही किंवा स्टेज भेटत नाही, ते आम्ही घडवून देऊ शकतो आणि त्या उत्कृष्ट कलाकारांना पुढे आणून चांगले काम करण्याचं त्यांच्या हेतूने करणार आहे आणि हे आम्ही एक धोरण ठेवलेलं आहे, त्या धोरण आम्ही पूर्ण करणार आहे.